नादगंगा थिएटर मध्ये तुम्ही आशा चित्रपट पाहिला, तुम्हाला कसा वाटला? छान वाटला आम्हाला. पिक्चर आम्हाला एवढं महत्त्व दिलं म्हणून आम्ही नाही का सरकारचे आभारीच आहे. आणि आम्हाला पण त्याच्यामध्ये एकाच कामावर फोकस आहे, जास्त आम्हाला 72 हेडचं काम करावं लागते. तसं हा पिक्चर आम्हाला खूप आवडला. हा आशावर आधारित सिनेमा होता आणि खूप भावूक होता, थोडंसं एंटरटेनिंग पण होता. आणि याच्यामध्ये जे दाखवले हे सत्य घटनेत आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि खरंच मला अभिमान आहे आशा होण्याचा आणि या माझ्या सर्व आशा बहिणींचा. खरंच खूप रडायला पण आलं ती मूवी बघताना. आज आमच्या या कामाची दखल घेतली, खरंच खूप अभिमान वाटला मला. माझ्या कामाचा खूप अभिमान वाटतो. आज आम्ही अक्षरशः जे सरकार या गोष्टीत दखल घेत नाही, त्याच्यात कुठलाही असा मोठा एकदम अधिकारी दाखवला नाही. त्याच्यात एक सामान्य आशानी खूप मोठा रोल निभावलेला आहे. अक्षरशः एक जीवन दान देणं याच्या इतकं मोठं काम आणि याच्या इतकं मोठं पुण्य हे जगात कुठलंच नाही. हे मला ह्या आशा मूवीत खूप मला माझा अभिमान वाटला आणि माझ्या सर्व आशाताईंवर पण मला खूप अभिमान आहे. आमच्या कामाची अशी दखल कोणी घेत नाही आणि आज अक्षरशः आम्ही थिएटरवरती आलो याचा पण खूप मोठा अभिमान मला वाटला. आणि आज मी आमच्या आशाताईसाठी एक आशाताई वाचायला लागते. आशाताई जे खरं होतं तेच पिक्चर मध्ये दाखवलं. लग्नानंतर मी पहिल्यांदा थिएटर मध्ये हा पिक्चर आणि जे खरं होतं तेच पिक्चर मध्ये आहे, त्याच्यामुळे ते एकदम भाऊक होऊन गेलेले पहिल्यांदाच आलेले आहे पिक्चर. गाव पातळीवर जे अडचणी येतात का त्यांनी रिअल त्यामध्ये रिअल दाखवलं. म्हणजे या सत्य परिस्थिती पिक्चर मध्ये परिस्थितीतून आम्हाला जावं जावंच लागतं. थिएटर आवडलं का आमचं? पण आम्हाला तुम्ही फ्री दाखवायला पाहिजे होतं.